नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SUC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2025ला तुमचा स्टँडर्ड 5 स्कॉलरशिपचा पेपर झाला आणि त्या जो पेपर होता राईट, तर त्या पेपरपैकी जो इंग्लिश मिडियमचा जो तुमचा पेपर होता तर त्याचे मराठीचे जे आन्सर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पेपर 2मध्ये तुम्हाला मराठी त्याच्यामध्ये येतं इंग्लिश मिडियममध्ये आणि खूप महत्त्वाचा आहे. हा D सेट आहे. तुमचा सेट वेगळा असू शकतो ABC, तर तुम्ही तो प्रश्न तुमच्या सेटमध्ये कुठे आहे तो बघायचा आणि आन्सर टिक करायचं. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही स्टँडर्ड 4थमध्ये असाल राईट, तुमच्या घरचं कोणी असेल तर आपण काय करतोय, 2 महिन्याची एक फ्री बॅच स्टार्ट करतोय. बरोबर, 2 महिन्याची एकदम फ्री बॅच आपण स्टार्ट करतोय. ही बॅच 1 मार्चपासून स्टार्ट होत आहे. ठीक आहे, 1 मार्चपासून स्टार्ट होत आहे 2 महिन्याची फ्री बॅच. त्याच्यामध्ये नवोदय, स्कॉलरशिप आणि आपण सैनिक स्कूलसाठी लाईव्ह क्लास घेत आहे. तुम्हाला जर ती जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर आमच्यासोबत संपर्क करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला सर्व माहिती तिथं दिल्या जाईल आणि 1 मार्चला स्टार्ट होते. त्याच्या अगोदरच तुम्हाला ही बॅच जॉईन करावी लागेल आणि एकदम फ्री आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आजच्या आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओला. चला बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर ही कविता तुमच्या क्वेश्चन सेटमध्ये कुठे आहे ही तुम्ही सगळे बघून घ्या. तुमच्या क्वेश्चन सेटमध्ये ही कविता कुठे आहे आणि त्याचे आन्सर्स मी तुम्हाला आता सांगतोय. सगळ्यांनी ते काय करायचं आहे, टिक करून घ्यायचे आहेत. बघा, कविता आहे बघा, 1 ते 3 साठी सूचना आहेत. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. कविता कोणती आहे? फुलगाणी गायली याने आणि त्याने, आता जरा गाईन मी पानांचे गाणे. ठीक आहे, ही कविता आहे. मग वा, पहिला प्रश्न आहे, कवितेवरील आशयानुसार तोरा कोठे मिरवत आहे? तर फांदीच्या टोकावर. आता बघा, हे गडबडीमध्ये आन्सर काढलेले आहेत. एखादा किंवा 2 प्रश्नाचे उत्तरं चेंज पण होऊ शकतात. बरोबर, त्याच्यामुळे 2-4 मार्काचा फरक तुमच्या ह्याच्यामध्ये असू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या. जेवणावळीत कोणत्या पानाला महत्त्व आहे? तर केळीच्या. ठीक आहे. कवितेतील वर्णानुसार असत्य विधान कोणते आहे? तर 2 नंबरचं, थंडगार पाय भाजून निघतात. त्यानंतर कोल्हा काकडीला राजे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर क्षुल्लक वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक काय होतात? संतुष्ट होतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, आमच्या वर्गात निश्चित झालेला लंगडीचा सामना अचानक रद्द झाल्याने मुलांच्या उत्साहावर पाणी सोडले. प्राणी व त्याचा निवारा, अयोग्य जोडी निवडायची तर ऑप्शन 2 आहे, घुबडाची जाळी. त्यानंतर बघा, 7वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. मळणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी खिल्लारासाठी गवताची रिकाम्या जागा काय लावली? गंजी लावली किंवा रचली. ठीक आहे. ध्वनिदर्शक शब्दात अयोग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे, तर इथं अयोग्य पर्याय काय आहे बघा, तर बांगड्यांची छुमछुम हा अयोग्य पर्याय आहे. म्हणजे ऑप्शन 4 तुमचं इथं उत्तर येतं. रहस्य या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता? म्हणजे गुपित. ठीक आहे. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे धबधबा. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी कोणती आहे? अचूक म्हणजे काय? बरोबर आहे. मोकळा रिकामा समानार्थी होतो. रात्र आणि उदय, राईट, रात्र आणि दिवस पाहिजे, उदय नाही, राईट, त्याच्यामुळे हे येत नाही. शत्रू आणि वैरी हे समानार्थी होतो. प्रखर आणि सौम्य हे तुमचे काय येते? विरुद्धार्थी अचूक जोडी येते. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा होणारा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव. ठीक आहे. दंड या शब्दाचा अर्थ होत नाही असा पर्याय कोणता आहे? तर धड. जसे की साधा भोळा तसे भोळा भाबडा. ठीक आहे, तर ऑप्शन 1 तुमचं इथं बरोबर येतं. त्यानंतर बघा, शब्द काय बनतो इथं? धाड धकट. बरोबर, तर शेवटचं काय येतं? तुमचं ट येतं. राईट. पुढे दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात नाम आले नाही? तर बघा, गुढी नाम आहे, घरी नाम आहे, गाणे एक नाम आहे, तू लवकर पोहोच हे नाम नाही याच्यामध्ये. ऑप्शन 3 तुमचं बरोबर येतं. त्यानंतर बघा, सायंकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले. बरोबर, दरवाजे, तो दरवाजा म्हणजे पुल्लिंग येतो. ठीक आहे, ऑप्शन 3 तुमचं बरोबर येतं. 18वा प्रश्न आहे, दिलेल्या विधानातील क्रियापद ओळखा. सकाळच्या वेळी पक्षी
गातील सुरात. तर क्रियापद काय आहे? गातील. ठीक आहे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणतं? तर एकवचनी नाम दोन निघतात. हे पण निघतोय आणि हे पण निघतोय. बरोबर. म्हणजे याचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे. बरोबर. एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे बहुतेक. बरोबर. कोळी कोळी आणि माळी माळी. त्याच्यामुळे मला वाटतं हे दोन याचे उत्तर आहेत. बट आय एम नॉट शुअर अबाउट. सो प्लीज थोडंसं आपण वेट करू. पण या दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल? बरोबर. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. इथे येतं. काय रे बाबा, कपडे आणलेस का? बरोबर. प्रश्न विचारला ना. प्रश्नार्थ चिन्ह. कपड्याला पैसे कुठे पैसे गेले कुठे? प्रश्न विचारला. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग बाई? प्रश्न विचारला. प्रश्नार्थी घ्यायला पाहिजे. तर ऑप्शन 2 तुमचं बरोबर येतं. अशुद्ध शब्द पर्यातून निवडा. हे धुवून. ठीक आहे. अशुद्ध हा आहे. त्यानंतर 22 बघा. खेळातील स्वयंपाक या कवितेतील कवी कोण आहेत? मला वाटतं चौथीतील कविता आहे. तर किशोर पाठक. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला उतार दिलेला आहे. 23 ते 25 प्रश्नासाठी हे उत्तर तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. बघा, उतार्यातील वर्णनानुसार हवेच्या शुद्धीकरणात पुढीलपैकी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे? मला वाटतं झाडे. ठीक आहे. कपडे तयार करण्यासाठी उतार्यातील वर्णनानुसार कशाचा उपयोग होतो? तर कापसाचा. उतार्यातील वर्णनानुसार सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बाब कोणती? तर पाऊस. ठीक आहे. तर 25 प्रश्न आपण बघितले. या 25 पैकी असं होऊ शकतं की 1-2 प्रश्न तुमचे बदलू शकतात. बरोबर. बट मोस्ट प्रॉब्ली हेच असतील. आणि इंटेलिजंट टेस्टचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.